आमदार शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले आपल्यासोबत आहेत। भरतजी, खरं तर महायुतीचा जो फॉर्म्युला आहे लोकसभा निवडणुकीचा तो कुठेतरी अडलेला आहे। सातत्याने दिल्लीवारी करावी लागते, बैठका घ्याव्या लागतात फॉर्म्युलावरती। शिवसेनेला किती जागा नक्की मिळणार? 8, 10, 12 असे वेगवेगळे फॉर्म्युले येतात। पहिल्या तर आत्ताचे सिटिंग खासदार आमच्याकडे 13 आहेत, त्याच्यावरती किती घ्यायचे ते मुख्यमंत्री ठरवत आहेत, पण 13 आता सिटिंग आहेत म्हणजे 13 तर मिळायला पाहिजेत। हा तर भाग पहिला आहे, त्याच्यामध्ये ॲडिशनल किती वाढवून मिळत आहेत ते मुख्यमंत्री आता ठरवतील, ते आम्ही मान्य करू। परंतु ज्या पद्धतीने सातत्याने फॉर्म्युले येताना पाहायला मिळत आहेत 36, 37, 3, 8 दिले तुम्हाला फॉर्म्युला, परंतु ज्या पद्धती भाजपचा सर्वे आहे तुमच्या खासदारांच्या क्षेत्रामधला तो कुठेतरी नेगेटिव्ह होतो, त्यामुळे त्यांची तिकीट बदलण्याचा प्रयत्न नाही त्यांचा जो काय सर्वे आहे किंवा काय आहे तसे आमचे पण सर्वे आहेत, आमचे पण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सर्वे झालेले आहेत, चालू आहेत, त्यामुळे तेवढी काय अडचण नाही कुठं। परंतु हे जे काय कोण सांगतंय हे अजून आमच्या तिन्ही नेत्यांच्या तोंडातून काय जर आलं नाही भाष्य तर आम्ही कसं काय पुढचं सांगणार, म्हणून हे तिन्ही नेते ठरवतील, त्यामुळे मान्य करू। काल रवींद्र वायकर तुमच्या पक्षात आले। रवींद्र वायकरांनी पक्षप्रवेश करताना एक बोलताना खंत दाखवली, खरं तर विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता, त्यामुळे मी विकासाचं धोरण पत्करवण्यासाठी मी शिवसेनेत आलोय, शिंदेंची साथ देतोय, विरोधकांना कुठेतरी निधी देत नाही असा त्यांचा टोला तुमच्याकडेच होता सत्ताधाऱ्यांनी। ज्यावेळेला ते सत्तेत होते उद्धव साहेबांच्या सोबत, तेव्हा उद्धव साहेबांनी त्यावेळेला विरोधकांना काय दिलं काय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचप्रमाणे थोडं चालणार। सत्तेमध्ये जो आहे तो त्या सत्तेच्या पंक्तीप्रमाणे चालतो, विरोधक आहे त्यांना त्याप्रमाणे थोडा निधी तर दिला जातो, त्यांचा आमदार निधी आहे 5-5 कोटीचा, त्यानंतर त्यांना DPDCचा निधी दिला जातो आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर काही हेडखाली थोडा निधी दिला जातो, नाही दिला जात असं नाही। परंतु मग निधी दिला जात नसल्याच्याच मुद्द्यावरतून ते तुमच्या पक्षात आले। त्यांनी काल उत्तर देताना सुद्धा सांगितलं की मी कोर्टामध्ये देखील निधी मिळत नाही त्यामुळे गेलेलो होतो म्हणून। तेव्हा त्यांना तिकडं कमी निधीत मिळत होता, आता आपले मुख्यमंत्री जास्त निधी देतील, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की माझ्या मतदारसंघाचा राहिला विकास करू शकतो। काल हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला। खरं तर तुमच्या पक्षाचे आमदार आहेत संतोष बांगर, त्यांनी एक अश्लील हावभाव जो आहे तो केलेला आहे, त्याच्यावरतून टीकेची झोड उठताना पाहायला मिळते। तुमच्या पक्षाचे ते एक संसदीय पदाचे आमदार आहेत आणि अशा पद्धतीने ते विरोधकांना टीका करताना अश्लील हातवारे करताना पाहायला मिळतात। जे काय त्यांनी केलं असेल तर ते चुकीचं आहे, आम्ही काय अजून पाहिलं नाही आहे, परंतु आम्हाला कळलं, कानावर आलं, जो चुकल तो त्याला शब्दाचा मार हा पडतच असतो, कोणी काय असं ना। तर प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल, लोकप्रतिनिधी त्यांनी सांभाळून वागावं, सांभाळून चालावं, सांभाळून बोलावं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वागणं करा। सातत्याने संतोष बांगर यांच्याकडनं अशा कृती होताना पाहायला मिळतात। संतोष बांगर या अगोदर सुद्धा अनेक कृतींमुळे ते चर्चेत आलेले होते आणि आता देखील त्यांनी एक अश्लील हावभाव कृती केलेली आहे। या अगोदर सुद्धा तुमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला। आता काय हाताची बोटं काय सगळी सारखी नाहीत, हे तर आपल्याला माहिती आहे अशी आहेत, त्यामुळे थोडं वर खाली असतात, सगळेच काय एकनाथ शिंदे साहेब बनू शकत नाही आहेत, त्यामुळे थोडं चूक झाली तर ती सुधारून त्याला समज देऊन परत एकदा आम्ही सांगतो। परंतु ज्या पद्धतीने तुमच्या पक्षाला फटका बसणार नाही का, ज्या पद्धतीने ही वर्तणूक आपल्याला पाहायला मिळते सातत्याने? पक्षाला नाही बसणार, त्याला बसू शकतो, जो काय चुकल त्याला तो फटका बसू शकतो, कारण माणूस एकदा चुकल, दोनदा चुकल, सारखा पण चुकायला नाही पाहिजे, हे तेवढंच खरं आहे आणि त्या पद्धतीने वारंवार चुका करतो तो मग आपल्या सगळ्या कर्माला मुक्तो। शेवटचाच प्रश्न, महायुतीमधल्या हा लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा तिढा हा कधी सुटणार? कारण की सातत्याने तुमचे जे उमेदवार आहेत ते दुसऱ्या मतदारसंघांवरती दावा ठोकताना पाहायला मिळतात। भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात की हा मतदारसंघ आम्हीच लढू आणि तिथे त्यांचा दावा असणार आहे। खरं तर सगळ्यात जास्त खासदार तुमचे होते, म्हणजे 23 जागा लढवल्या तुमच्यासोबत, 13 विद्यमान, आता खासदार 22 जागा लढवल्या, 13 विद्यमान खासदार तुमच्यासोबत आहे, त्याच्यापेक्षा खाली तुम्हाला सीट्स मिळतील अशी देखील विरोधकांकडून चर्चा। ते कदापि शक्य होणार नाही आहे, कारण ज्या आत्ता जे सिटिंग सीट आहेत ते तर आहेतच, पण त्याच्याही पेक्षा आणखीन 2-3 सीट वाढवून मिळायला पाहिजेत। ह्या महायुतीमध्ये सन्मान मिळेल का तुम्हाला? 100% सन्मान नाही मिळेल तर काय करतील, आमचा अन्मान करतील काय? आम्ही सन्मानाने आम्ही त्यांच्या सोबत युती केलेली आहे, ते आमचा अन्मान करतील, तेव्हा ते मग त्यांच्या सन्मानाला मुक्तील। मग सन्मान नाही दिला तर मग तुम्ही त्यांच्या विरोधात भूमिका मांडाल का? जर तर की बात नंतर
खरं तर धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली. हे होते शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं जर आम्हाला सन्मान नाही दिला तर त्यांना योग्य वेळी म्हणजे सत्ताधाऱ्यांनाच आम्ही सन्मान देऊ असा एक खोचक टोला आणि एक सौम्य इशारा जो आहे तो आमदार भरत गोगावले यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.